नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जी बी जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. विषय राज्यशास्त्र, प्रकरण 6 भारत आणि जग यातील भाग 2 आज आपण पाहणार आहोत. उपघटक. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. त्यातील पहिला घटक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत, भौगोलिक घटक. भौगोलिक घटक हा परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा घटक म्हणून या ठिकाणी पाहत असताना कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण हे अनेक घटकांच्या प्रभावातून ठरत असते. हे पाहत असताना आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पाहत असताना कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण हे अनेक घटकांच्या प्रभावातून ठरत असते. परराष्ट्र धोरण कोणती एक व्यक्ती ठरवत नाही किंवा कोणत्याही एका घटकामुळे ते ठरत नाही, तर अनेक घटकांचा तो एकत्रित परिपाक असतो. देशाचे परराष्ट्र धोरण निर्धारित करणारे घटक याप्रमाणे आहेत. यातील पहिला आणि महत्त्वाचा घटक पाहत असताना भूप्रदेश किंवा भौगोलिक घटक आज आपण पाहणार आहोत. भौगोलिक घटक किंवा भूप्रदेश पाहत असताना राज्याचे भौगोलिक स्थान, आकारमान, भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. जगामध्ये राज्याचे भौगोलिक स्थान कोणते आहे? आकारमानाने राज्य लहान आहे की मोठे आहे? राज्याच्या सीमा कोणत्या शेजारी देशांना भिडलेल्या आहेत? हे घटक परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडत असतात. भारताच्या दक्षिण किनारपट्टी, उत्तर व ईशान्येकडील हिमालय पर्वतच्या रांगा यांनी सुरक्षा धोरण व भारताचे परराष्ट्र धोरण याला आकार दिला आहे. तसेच चीनसारख्या ईशान्य सीमेपलीकडे मोठा देश असते. याचा परिणाम भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. भारताला विस्तृत सागरी किनारा आहे. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार अशा प्रकारची वेगवेगळी बेटे आहेत. आणि त्यामुळेच देशाच्या परराष्ट्र धोरणाचा निश्चितच विचार करत असताना भौगोलिक घटक म्हणजे भूप्रदेश आणि याला लागून असलेल्या वेगवेगळ्या देशाच्या सीमा ह्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत, की ज्या देशाच्या आधारावर निश्चितच कोणत्याही देशाला वस्तूची आयात निर्यात करायची असेल किंवा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी इतर देशावर अवलंबून राहत असताना आपल्याला परवडणारे असे एखादा देश की जो वस्तूची निर्यात करू शकतो, अशा देशाकडून निश्चितच आपल्याला वस्तू खरेदी करता येतात. म्हणून कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकामध्ये भौगोलिक घटक हा महत्त्वाचा आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा घटक म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. नंबर 2, ऐतिहासिक घटक. ऐतिहासिक घटक पाहत असताना यामध्ये शांतता आणि सहजीवन या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशाबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामाचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारख्या मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आखली गेली होती आणि याचाही परिणाम निश्चितच आपल्याला या ऐतिहासिक घटकाचाही परराष्ट्र धोरणाला प्रभाव होताना दिसून येतो. म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभावित करणारे घटक म्हणून आपल्याला ऐतिहासिक घटकाचाही विचार करावा लागेल. यानंतर आर्थिक घटक. तिसरा घटक म्हणून आपण या ठिकाणी पाहत असताना देशाच्या आर्थिक स्थितीत परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो.
आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असा जगात कोणताही देश नाही. प्रगत देशांनाही आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जागतिक बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्था परस्परावर अवलंबून आहेत. अविकसित देशांना प्रगत देशाकडून आर्थिक सहाय्याची गरज असते. काही देशाची अर्थव्यवस्था विशिष्ट वस्तूंच्या निर्यातीवर अवलंबून असते. अशा आर्थिक गरजांचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. प्रत्येक राष्ट्र आपले आयात निर्यात धोरण ठरविते. कोणत्या देशाशी व्यापारी संबंध वाढवायचे ते ठरविले जाते. यातून आयात निर्यात होत असते. आयात निर्यात शुल्क, व्यापारी करार अशा पद्धती निर्माण झाल्या आहेत. आपले आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रत्येक राष्ट्राचा प्रयत्न असतो आणि त्याचा प्रभाव हा परराष्ट्र धोरणावर निश्चितच पडत असतो. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला आपण खौजा असं जे काही धोरण आहे ते अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच देशाच्या आर्थिक स्थितीचा परिणाम हा निश्चितच परराष्ट्र धोरणावर होत असतो आणि त्यामुळं आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण अशा जगात कोणताही देश नाही, तरीसुद्धा प्रत्येक देशाला इतर देशावर निश्चितच अवलंबून राहावं लागते. नंतरचा घटक आपण पाहणार आहोत राजकीय घटक. तर देशाच्या परराष्ट्र धोरणावर नेत्यांचे विचार, मनोवृत्ती, धोरणे यांचा कमी जास्त प्रभाव पडतो. राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव देशाच्या परराष्ट्र धोरणावर पडत असतो. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका परराष्ट्र धोरणावर बजावली आहे. राजकीय नेत्यांचा नागरिक परिस्थितीबाबत स्वतःच्या काही कल्पना असतात, काही ठोकताळे असतात. या आधारे ते राजकीय निर्णय हे घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या दृष्टिकोनातून राजकीय जग कसे आहे ही गोष्ट महत्त्वाची ठरते. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही महत्त्वाची भूमिका परराष्ट्र धोरणावर पडत असते. त्याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय असेल, परराष्ट्र सचिव असेल, परदेशातील दूतावास असेल, राजनैतिक अधिकारी असतील, यांचाही निश्चितच यावर म्हणजे देशाच्या परराष्ट्र धोरणावर निश्चितच प्रभाव पडत असतो. म्हणून राजकीय घटकसुद्धा देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्याचासुद्धा प्रभाव या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये पडत असतो. यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही प्रभाव पडला आहे. शीतयुद्ध काळानंतरचा प्रभाव निश्चितच शीतयुद्ध काळानंतरचा भारत अमेरिका दरम्यानचा संवाद, 1960च्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतरच्या निश्चितच चीन आणि भारत यांच्यातील सुधारलेले संबंध याचा परिणाम परराष्ट्र धोरणावर राहिलेला आपल्याला दिसून येतो. तसेच 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध याचाही परिणाम परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था पाहिल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर वरील घटकाशिवाय इतर काही घटक परिणामकारक ठरत असतात आणि ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर निश्चितच आपल्याला सांगत असताना
की लोकसंख्या हा घटकसुद्धा यामध्ये महत्त्वाचा आहे. आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने लोकसंख्या पुरेशी असणे आवश्यक आहे. तर लोकसंख्या हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की जे आर्थिक विकासाच्या दृष्टीने आणि लष्करी सामर्थ्य निर्माण करण्याच्या दृष्टीने लोकसंख्या हा सुद्धा महत्त्वाचा घटक म्हणून आपण या ठिकाणी थोडक्यात पाहत आहोत. यानंतर दुसरा घटक आहे नैसर्गिक साधनसंपत्ती. तर नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असेल तर राष्ट्राला वेगाने आर्थिक विकास साध्य करता येतो. नैसर्गिक साधनसंपत्ती कमी प्रमाणात असेल तर अशा राष्ट्राला इतर देशावर अवलंबून राहावे लागते. त्यानुसार आपले परराष्ट्र धोरण हे ठरवावे लागते. जसं लोकसंख्या, नैसर्गिक संपत्ती हे 2 घटक पाहिले. तिसरा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लष्करी क्षमता. लष्करी क्षमता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता आणि एकात्मता टिकवणे शक्य होते. यासाठी प्रत्येक राष्ट्राला लष्करी सज्जता निर्माण करावी लागते. लष्करीदृष्ट्या दुर्बल राष्ट्रांना प्रबळ देशाकडून लष्करी सहाय्य मिळवावे लागते. त्यानुसार आपले धोरण ठरवावे लागते. याशिवाय विचारप्रणाली हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. तसेच लोकमत हा परराष्ट्र धोरण निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. परराष्ट्र धोरण ठरवणे ही राजकीय नेत्यांची मक्तेदारी राहिलेली नसून जनतेमध्ये त्यावर चर्चा होत असतात. लोक त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत असतात. तसेच वर्तमानपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी अशा माध्यमातून चर्चा होत असतात. याची दखल राज्यकर्त्यांना निश्चितच घ्यावी लागते. त्यामुळेच लोकमत हा सुद्धा आजच्या काळातील परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणारा किंवा परराष्ट्र धोरणावर लोकमताचा हा निश्चितच पडत असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र.